गांधींना वाचवण्यासाठी तडजोडीतून निर्माण झालेले पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजाने स्वाक्षरी करावी लागली आणि आपल्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही मागे घ्यावी लागली. तर मग एवढा हा त्यांचा संघर्ष आपल्याला असाच व्यर्थ जाऊ द्यायला पाहिजे नको. आर्टिकल आपण व्यवस्थित वाचलं ना तेव्हा आपल्याला समजते की खरंच संविधानामध्ये काय लिहून ठेवलंय बाबासाहेबांनी. धर्माबद्दल बोलताना पेरियार रामास्वामी नायकर म्हणतात की धर्म हा माणसाला मूर्ख बनवतो आणि ज्याने या धर्माची निर्मिती केली त्याचा हाच उद्देश असतो की मित्र मनुष्यत्व याहीपेक्षा भारतामध्ये काय महत्त्वाचं आहे ती म्हणजे जात. देव दगडात नसून तो माणसात आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा हे स्वतः निरक्षर जरी असले तरी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. इथे मराठा साम्राज्याची नीव ही शिवाजी महाराजांनी रोवली होती, परंतु इथल्या कपट कारस्थानी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचं राज्य नष्ट करून इथे पेशवाई निर्माण केली. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येकाला गुरु असतो तसे मलाही गुरु आहेत. मला 3 गुरु आहेत. पहिले गुरु माझे गौतम बुद्ध आहेत, दुसरे संत कबीर आहेत, तिसरे महात्मा फुले आहेत. रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन, तिथल्या गुलामगिरीची कंबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही, दुःखातूनच वाट काढायची आहे. बहुजन समाजाला शिक्षण देण्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणार नाही आणि ते गुलामगिरीतून मुक्त होऊ शकणार नाही हे शाहू महाराजांनी ओळखले होते. अगर शिक्षा का उद्देश्य सही दिशा में हो तो आज का युवा मात्र सामाजिक रूप से ही नहीं बल्कि वैचारिक रूप से स्वतंत्र और देश का कर्णधार बन सकता है. मान्यवर कांशीराम साहेब तेव्हाच ठरवतात की इथून पुढे मी माझं आयुष्य हे बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी अर्पण करेन. चूल आणि मूल यामध्ये गुंतून न राहता त्यांनी घराचा उंबरठा ओलांडणारी आणि सामाजिक कार्यामध्ये पूर्णपणे सहभाग घेणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले याच होत. आता वेळ आलेली आहे की आम्ही आपली मतभेद आपसी मतभेद आहे ते विसरली पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, एकत्रित व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांना जिंकवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1927 ते 1935 पर्यंतचा म्हणजे संघर्ष म्हणजे कायदेशीर हक्काकरिता. त्यामध्ये डिसेंबर 1927 मध्ये महाडच्या परिषदेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, आमचा उद्देश केवळ आपली अक्षमता दूर करणे हा नसून मानवनिर्मित अडथळे दूर करणे हा आहे. सर्वांना सर्वोच्च स्थानी पोहोचवून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन सामाजिक क्रांती घडवून आणणे हे आहे. नागरी हक्काचा संबंध आहे की कोणत्याही माणसाशी कोणताही भेदभाव केला जाऊ नये. महाडच्या सत्याग्रहादरम्यान ते म्हणाले की जर आपण सामाजिक क्रांतीमध्ये यशस्वी झालो नाही तर आपल्याला धार्मिक क्रांती करावी लागेल. मे 1928 मध्ये बहिष्कृत हितकारणीच्या सभेच्या वतीने सायमन कमिशनला निवेदन सादर केले. त्यात त्यांनी दलित वर्गाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रौढ मताधिकार, राखीव जागा, शिक्षण, रोजगार या सर्व बाबींचा मूलभूत हक्कामध्ये अधिकार म्हणून समावेश करण्याची संविधानामध्ये मागणी केली. जून 1928 मध्ये बाबासाहेबांनी दलित वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. जुलै 1928 मध्ये त्यांनी विधानसभेत महिला कामगारांना प्रसूती रजेच्या तरतुदीची मागणी केली. ऑक्टोबर 1928 मध्ये बाबासाहेबांनी पुणे शहरात सायमन कमिशन समोर साक्ष देऊन ते म्हणाले, अस्पृश्य हे हिंदूपेक्षा वेगळे असल्याची त्यांनी ठामपणे ग्वाही दिली. त्यांनी प्रौढ मतदानासह मुंबई विधानसभेच्या 22 जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. मतदान मान्य न झाल्यास स्वतंत्र इलेक्ट्रोल युनियनची मागणी केली.
ऑगस्ट 1930मध्ये गोलमेज परिषदेच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण भविष्यातील नियोजन आणि रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी आपली मागणी मांडली. त्यात पहिली मागणी होती देशातील सर्व विधानसभामध्ये पुरेसे आरक्षण आणि दुसरी मागणी होती देशातील सार्वजनिक सेवामध्ये पुरेसे आरक्षण. घटनात्मक प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद हे योग्य माध्यम असल्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले. दलितांच्या चळवळीत या परिषदेला विशेष महत्त्व आहे. सप्टेंबर 1931मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्याक समितीच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वशासित भारताच्या प्रस्तावित संविधानात दलित वर्गाला राजकीय नागरिकत्व, मूलभूत हक्क, समान हक्क उपभोगण्याचे स्वातंत्र्य, असमानतेपासून संरक्षण, विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व, मंत्रिमंडळ, नोकऱ्या आणि विशेष विभागीय सुरक्षा आदी मागण्यांचा समावेश होता. नोव्हेंबर 1931मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीनिवासन यांनी गोलमेज परिषदेतही असेच निवेदन सादर केले, ज्यामध्ये 20 वर्ष स्वतंत्र मतदारसंघाची मागणी होती. त्यानंतर दलित वर्गाच्या गरजा तपासण्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते. या स्वतंत्र मतदारसंघाला गांधीचा पूर्ण विरोध होता. 1932मध्ये पुण्याच्या येरवाडा कारागृहात गांधीने उपोषण सुरू केले, कारण की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळू नयेत म्हणून. असाही गांधीचा कटाक्ष होता. गांधी म्हणतात, माझी मुंडी गेली तरी 72, पण मी अस्पृश्यांना कोणतेही हिंदू होऊन अस्पृश्यांना कोणतेही हक्कपूर्वक असं अधिकार मिळू देणार नाही. गांधींचा आपल्या विरोधात एवढा, अस्पृश्यांच्या विरोधात एवढा विरोधक पारा होता की चढवला होता. गांधींच्या या वक्तव्यावर बाबासाहेब म्हणाले की मुसलमान व शीख या उभयत्या जातींच्या बाबतीत गांधींनी दोन्ही भाग मान्य केल्या असून अस्पृश्यांना मात्र खास प्रतिनिधित्व देण्यात ते नागारीत आहे. मूलभूत हक्क तुम्हाला दिले जातील आणि त्यावर तुमचे समाधान झाले पाहिजे असे गांधी आम्हाला सांगतात, परंतु खास प्रतिनिधित्वाबाबत शीख, मुसलमान आणि अस्पृश्यांमध्ये भेदभाव दाखविला जात आहे हेच आम्हाला समजत नाही. गांधींनी प्राणांतिक उपोषण का करणार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर वाटाघाटी करण्यासाठी सर तेज बहादूर, बॅरिस्टर जयकर, पंडित मालवीय, मथुरादास वसंतजी यांना अस्पृश्य समिती वर्गाची प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले. त्यामध्ये गांधीच्या नवीन योजनेची चर्चा झाली. या नवीन योजनेच्या आधारावर केवळ तडजोड म्हणून त्यांनी तात्पुरती योजना ठरविण्यात आले. गांधीच्या या योजनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समितीमध्ये बोलतात की शांततेच्या या सर्व तडजोडीत दुर्दैवाने केवळ माझ्या लोकांचा न्याय हक्काच्या संरक्षणासाठी मला खलनायकाची भूमिका घेण्याची पाळी येत आहे. माझ्या न्याय लोकहिताच्या कामगिरीमध्ये मला कितीही त्रास झाला, इतकेच नाही तर जवळच असलेल्या रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर मला कोणी तात्काळ फाशी दिली तरी मी त्याची मुळीच पर्वा बाळगणार नाही. आजचा प्रश्न नुसता भावनांना वश होऊन सोडवण्याचा नसून गुलामगिरीत खितपत असलेल्या असंख्य सामाजिक बांधवांच्या न्याय हक्काच्या सनदशीर मार्गाचा सोडवण्याचा प्रश्न आहे. गांधींना वाचवण्यासाठी तडजोडीतून निर्माण झालेले पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्यायालयात जाणे स्वाक्षरी करावी लागली आणि आपला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही मागे घ्यावी लागली. तर मग एवढा हा त्यांचा संघर्ष आपल्याला असाच व्यर्थ जाऊ द्यायला पाहिजे नको. म्हणून आपल्याला या चळवळीमध्ये कार्यरत राहायला पाहिजे आणि या चळवळीला कसं पुढे नेता येईल हे आपल्याला इथे कसं पुढे नेता येईल हाच आपला उद्देश असायला पाहिजे. या विषयावर मी एवढेच बोलते आणि इथे थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. समानता ही आपल्याला बुद्धांच्या काळामध्येच मिळालेली आहे. स्वतंत्र, न्याय, बंधुता, समता ही 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाच्या काळामध्ये होती. पितृसत्ताक पद्धती नव्हती, मातृसत्ताक पद्धती होती त्या काळी. त्यानंतर 2500 वर्षांनी जेव्हा महापुरुष नंतर जन्माला आले, जसे महात्मा फुले झालं, बाबासाहेब आंबेडकर झाले, छत्रपती शाहूजी महाराज झाले, या सर्वांनी संघर्ष केले ही समानता मिळवण्यासाठी. तर बाबासाहेबांनी त्या सर्वांचा, महापुरुषांचा अभ्यास करून त्यांचे जे गुरु होते महात्मा फुले, बुद्ध आणि कबीर, तर या सर्वांचा अभ्यास केला. 21 वर्ष त्यांना पूर्ण हा अभ्यास करण्यासाठी लागला सर्व धर्मांचा. आणि बाबासाहेब जे 32 डिग्र्या घेऊन आपल्या एका श्वासात त्या पूर्ण होत नाही एवढ्या डिग्र्या बाबासाहेबांनी घेतल्या आणि ते इतके महान विद्वान होते.
त्यांनी नंतर जी संविधानाची निर्मिती केली, त्यांनी जो काळ पाहिलेला होता आधीचा, त्या काळामध्ये त्यांनासुद्धा त्रास झाला होता. शाळेमध्ये बसू देत नव्हते आणि सर्व अडचणींना त्यांनी मात केली. तर त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणात पण त्यांना खूप मोठे अडथळे आले, पण ते मागे हटले नाही. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला सर्व मिळते, पण आपण त्याचा उपयोग घेत नाही. तर बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिला समानतेचा, ज्या काळामध्ये त्यांच्यासोबत अन्याय अत्याचार झाले होते, तर त्यांना त्यावेळेस वाटायचं की मी माझ्या समाजाला खूप समोर नेण्याचं प्रयत्न म्हणजे त्यांचे होते. मी माझ्या समाजाला राजा बनवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि यासाठी ते पुन्हा पॅक्ट जो घडला तिथे आपल्यासाठी जे 2 मतांची मागणी करायला गेले होते बाबासाहेब, जेव्हा गांधींनी त्यावेळेस आमरण उपोषण केलं होतं, तर आज आपलं त्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे त्यांना वाटलं की माझा समाजच नाही राहील तर मी कुठे हे जे आहे सुरू माझं जे संघर्ष आहे ज्याच्यासाठी मी करतो आहे, पण जो समाज नाही राहील. गांधींनी उपोषण मांडलं होतं तेव्हा बाबासाहेबांना मागे यावं लागलं. त्यामध्ये आपलं आताही खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर संविधानामधील जो आर्टिकल 14 आहे, तर ते कायद्यासमोर आपण सगळे समान हा अधिकार बाबासाहेबांनी 14 आर्टिकलमध्ये दिला. आर्टिकल 15मध्ये दिला की जाती, धर्म, लिंग, वंश, जन्मस्थान यामुळे कुणाचाही भेद होणार नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही कुठल्याही राज्यामध्ये निवास करू शकता, कुठेही व्यापार करू शकता. हा जो अधिकार आहे तो आपल्याला संविधानाने दिलेला आहे. हा अधिकार आपल्याला कुठेही मिळाला नाही, संविधानानेच दिला. कुठल्याही देवी देवता यांनी तो दिलेला नाही. बाबासाहेब नसते तर आपण कुठे असतो आज, हे आपण समजायला पाहिजे. आणि आर्टिकल 14 ते 18पर्यंत आहेत ते समानतेचे जे अधिकार आहेत. 16(4) आपल्याला नोकरीमध्ये उचित प्रतिनिधित्व दिलेलं आहे. शिक्षणासाठी सुद्धा आर्टिकल 21(क) 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना फ्री आणि सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे. आर्टिकल आपण व्यवस्थित वाचलं ना तेव्हा आपल्याला समजते की खरंच संविधानामध्ये काय लिहून ठेवलं आहे बाबासाहेबांनी. याचं सर्वसामान्यांना आपण जाऊन सांगितलं पाहिजे. आणि हे काम कुणाचं राहील? बुद्धिजीवी लोकांचं. सर्वसामान्यांना जे मजूर लोक आहेत ते रात्रंदिवस बिचारे आपले मजुरी करतात, त्यांना याचं काही समजलेलं नसते. तर आपलं काम आहे ते कार्यक्रम घेणं, त्यांना आपल्या संविधानातले अधिकार सांगणं. आपल्या ज्या मताचा अधिकार आहे तो 326 आर्टिकलमध्ये दिलेला आहे, सर्वांनाच दिलेला आहे. अडाणी अंबानी असो की मजूर असो की रिक्षा चालवणारा असो, या सर्वांना राजा बनवण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर त्यावर मी आता कार्यक्रम आपण घेतले पाहिजे. असं नाही का आता हे 3च लोक कार्यक्रम घेतील आणि त्यांच्याच भरोशावर आपण राहू. आपल्याला प्रत्येकाला कार्यक्रम घ्यायचे आहे. आता आपल्याला हीरक जयंती घ्यायची आहे संविधानाची. आपण 25वी जयंती साजरी केली नाही, 50वी जयंती साजरी केली नाही, आपल्याला आता हीरक जयंती करायची आहे. इथे काय लिहिलेलं आहे? 75वी आपली जयंती, त्यानिमित्ताने आपण प्रोग्राम घेत आहोत. तर त्यांनी प्रयत्न केला हीरक जयंती बनवण्याचा. तर आपण प्रत्येकाने आपल्या गावागावामध्ये सभा घेतल्या पाहिजे आणि जे हे आर्टिकल आहे ते समजून सांगितलं पाहिजे. आपल्याला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये कसं उचित प्रतिनिधित्व दिलेलं आहे 330, 332 आणि जे काही आपले आर्टिकल 50A मध्ये दिलेलं आहे आपले नागरिकांचे काय कर्तव्य असले पाहिजे, तर ते आपण नीट वाचले पाहिजे. आणि संविधानाचा विषय हा खूप मोठा आहे, हे आपण वाचलं तर वाचू, अन्यथा सरकार आपण बघत आहो आपल्यासाठी काहीच करताना दिसत नाही. शेवटचं बोलते, संविधानाचं जे काम आहे जे अभ्यासक्रमामध्ये त्याचा विषय असला पाहिजे. त्याचं एक चॅनल दाखवलं पाहिजे दिवसभर संविधानाचं. आणि संविधानावर एक पिक्चर असायला पाहिजे. हे सगळं आपण जर आंदोलन केली तर हे होऊ शकते. तामिळनाडूमधील
ब्राह्मणेतर चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 रोजी तामिळनाडूमधील इरोड या शहरात एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यावेळी अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणात पाळली जायची आणि रामास्वामी जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते आपल्या अस्पृश्य मित्रांसोबत खेळतात आणि ही गोष्ट त्यांच्या घरच्या लोकांना पसंत पडत नाही. मग ते काय करतात तर त्यांना शाळेतूनच काढून टाकतात आणि आपला जो व्यवसाय असतो तो करायला लावतात. रामास्वामी हे तर्कवादी आणि विज्ञानवादी विचाराचे असतात, म्हणून मग त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं पटत नाही आणि मग ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. मग आपण पाहतो की आपल्या प्रत्येक महापुरुषाच्या जीवनात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग घडलेला आहे. तसाच प्रसंग पेरियार यांच्या जीवनात सुद्धा घडतो. जेव्हा ते काशीला जातात तेव्हाचा हा प्रसंग आहे. तर त्यांना खूप भूक लागलेली असते आणि जिथे निःशुल्क भोजनाची व्यवस्था केलेली असते त्या ठिकाणी ते जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना समजतं की हे भोजन फक्त ब्राह्मणांसाठी आहे. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांना भोजन मिळत नाही आणि त्यांना तिथनं धक्के मारून बाहेर काढून देण्यात येतं. मग तेव्हापासनं रामास्वामींच्या लक्षात येतं की हे विषमतावादी लोक आपल्यासोबत कसे वागणूक करतात आणि तेव्हापासनं ते या विषमतावादी धर्माचे कट्टर विरोधी बनतात. जेव्हा इरोडमध्ये प्लेगची साथ येते तेव्हा रामास्वामी नायकर हे त्या रोग्यांना दवाखान्यात नेतात, त्यांची औषधाची व्यवस्था करून देतात. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व लोक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बघतात आणि याच वेळी पेरियार हे काँग्रेसकडे सुद्धा आकर्षित होतात. जेव्हा वायकोम सत्याग्रह करण्यात येतो त्यावेळी आणि हा वायकोम सत्याग्रह अस्पृश्यांना मंदिर परिसरातून चालण्यास मनाई असते त्याविरोधात करण्यात येतो आणि या वायकोम सत्याग्रहात पेरियार यांनासुद्धा सामील व्हायचे असते. पण तेव्हा ते काँग्रेसमध्ये असतात आणि ते मग काँग्रेसकडनं अनुमती घेतात. तर तेव्हा गांधी म्हणतात त्यांना की एक काँग्रेस का एजेंडा नाही है. त्यावेळी पेरियार तामिळनाडूमधून काँग्रेसला उचलून फेकण्याची शपथ घेतात आणि वायकोम सत्याग्रहात सामील होतात आणि त्यांना 2दा तुरुंगातसुद्धा जावे लागते. त्यानंतर या वायकोम सत्याग्रहाला सफलता मिळते आणि पेरियार रामास्वामी नायकर हे एक त्या वायकोम हिरो म्हणून त्यांना असे संबोधले जाते. धर्माबद्दल बोलताना पेरियार रामास्वामी नायकर म्हणतात की धर्म हा माणसाला मूर्ख बनवतो आणि ज्याने या धर्माची निर्मिती केली त्याचा हाच उद्देश असतो. कारण धर्म हा माणसाची जी विचार करण्याची क्षमता असते ती नष्ट करण्याचे काम करतो. म्हणून त्यांनी जो विषमतावादी धर्म आहे त्यातील ज्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, सण, त्योहार आहेत यावर कडाडून परखडपणे टीका केली. स्त्रियांबद्दल बोलताना पेरियार म्हणतात की स्त्रियांच्या गळ्यातील जे मंगळसूत्र असते ते गुलामगिरीचे प्रतीक आहे आणि ते म्हणतात की स्त्री ही पुरुषाची गुलाम नाही. त्यांनी पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या बुद्धिमत्तेस अधिक महत्त्व दिलं आहे. ते म्हणतात की आपल्या देशाची भावी पिढी म्हणजे आपली मुलं घडविण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांचा खूप मोलाचा वाटा असतो. 19व्या शतकाला सुरुवात झाली होती. संपूर्ण जगामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या काळामध्ये भारतामध्ये पेशव्यांचे राज्य होते, मनुस्मृतीवर देश चालत होता. त्या काळामध्ये एक युवा आपल्या प्रिय मित्राच्या वरातीमध्ये जातो आणि तिथे त्याला धक्के देऊन हकलून देण्यात येते, तू शूद्र आहेस. आणि ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि ते खूप नाराज होतात आणि एका नदीच्या काठी जाऊन बसतात. तिथे त्यांना आपले काही मित्र अतिशूद्र लोक त्यांना दिसतात आणि ते त्यांच्यावर हसतात. ते म्हणतात की तेव्हा त्यांना जाणीव होते की मी शूद्र आहे आणि तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते की मित्र, मनुष्यत्व याहीपेक्षा भारतामध्ये काय महत्त्वाचं आहे ती म्हणजे जात. आणि या जात निर्मूलनाला तेव्हापासून ते आपल्या कामाची सुरुवात करतात. विषमता नष्ट करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवतात, मकसद बनवतात आणि आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करतात. ते सर्व परिस्थितीचा त्यांनी जेव्हा अभ्यास करतात तेव्हा सर्व गोष्टीमागे त्यांना अज्ञान दिसते आणि त्यांना समजते
की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले आणि आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे पितामह म्हणतात आणि जगातील विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले सामाजिक गुरु मानतात. आणि ते पहिलं काम सुरू करतात 1 जानेवारी 1848ला पुणे येथे भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करतात. कुठलेही महामानव आपण बघत असताना जेव्हा समाजामध्ये परिवर्तनाच्या गोष्टी करतात तेव्हा सामाजिक परिवर्तन हे आपल्या घरातून केलं पाहिजे हे आपल्याला महामानवापासून शिकायला मिळते. ते पहिलं परिवर्तन म्हणजे सावित्रीबाई फुले यांना ते शिक्षण देतात, त्यांना एक शिक्षिका बनवतात आणि त्या सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातील पहिल्या शिक्षिका बनतात. आजही आपण पाहतो की तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण हे पोहोचत नाही आहे. आजही आपल्याला शिक्षण हे विकत घ्यावे लागते. 1882ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशनसमोर एक साक्ष दिली होती. त्या हंटर कमिशनसमोरील साक्ष्यामधील मुद्दे आहेत की शिक्षणाचे सार्वत्रिकरण असायला पाहिजे, शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे मिळायला पाहिजे, शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असायला पाहिजे आणि आदिवासींच्या मुलांपर्यंत हे शिक्षण पोचायला पाहिजे. हे शिक्षण त्यावेळी 1982मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं होतं. आजही आपण पाहतो की शिवाजी एवढे मोठे महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास आज आपल्यापर्यंत पोचला नव्हता. 1869ला शिवाजी महाराजांनी रायगडला जाऊन त्यांची समाधी शोधून काढली आणि तिथे शिवाजी महाराजाचा 1870पासून सार्वत्रिक शिवजयंती ही सुरू केली आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी 100 पानाचा पोवाडा त्यांनी लिहिला. आज आपण पाहतो की तेव्हाच्या काळामध्ये बालविवाह हे मोठ्या प्रमाणात होत होते आणि विधवांचा प्रश्न हा आपल्यासमोर सर्वांसमोर मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना स्वतःच्या घरी सुरू केली आणि आपल्या घराच्या भिंतीवर पाटी लिहून ठेवली की विद्वांनी इथे या, सुखरूप बाळांत व्हा आणि याची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येईल. आणि विद्वांचा 1864मध्ये शेणवी जातीतील पहिला विधवा विवाह त्यांनी घडून आणला. 400 नाव्यांचा त्यांनी संप घडवून आणला. आज आपण त्यांच्या कामातील विविधता बघताना त्यांची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि ते एक लेखक होते, उद्योजक होते, हे त्यांच्या कामातील विविधता आपल्याला पाहायला मिळते. संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. गाडगेबाबा महाराष्ट्र राज्यातील एक संत, कीर्तनकार, समाजसुधारक होते. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला होता, त्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव लहानपणापासूनच होती. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा हे दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमांचा अवलंब केला. त्यांचे उपदेशही साधे आणि सोपे असत. चोरी करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, त्याचप्रमाणे जातीभेद पाळू नका, अशा प्रकारे ते संदेश आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असे. देव दगडात नसून तो माणसात आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा हे स्वतः निरक्षर जरी असले तरी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते आणि त्यांनी शिक्षणाचा प्रसार आपल्या कीर्तनातून केला. ते लोकांना म्हणायचे की आता तरी सुधरा, मुलांना शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा, कारण विद्या हे मोठे धन आहे. मोडक्या घरात राहा पण मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका, कारण शिक्षणाचे महत्त्व त्यांनी एका प्रसंगी जाणले होते. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा लोकांना प्रश्न करायचे, लोकांना विचारायचे की तुमचा देव कशात असतो, तर लोकांकडून उत्तर यायचं की आमचा देव हा दगडांचा असतो. तर त्या देवाची आंघोळ कोण घालते, त्या देवाला कपडे कोण चढवते, त्या देवापुढे दिवा कोण लावते, देवाला नैवेद्य कोण देते आणि तो नैवेद्य जर कुत्री खायला आली तर त्याला कोण हकलते, असे अनेक प्रकारचे प्रश्न गाडगेबाबा
लोकांना करायचे आणि लोकांकडून उत्तर यायचं की हे सर्व आम्हीच करतो. तेव्हा गाडगेबाबा म्हणायचे की देव दगडात नसतो रे बाबा, तो माणसात असतो. अशा प्रकारे संत गाडगेबाबा लोकांचे प्रबोधन करायचे. माझा विषय आहे भीमा कोरेगावचा शौर्य इतिहास. तर एक शाहीर कहते हैं, जिस गांव में बारिश नहीं होती उस गांव के फसलें खराब होती है. जिस गांव में बारिश नहीं होती उस गांव के फसलें खराब होती है. जिन समाज को अपना इतिहास पता नहीं होता वो समाज के नस्लें खराब होती है. म्हणून आम्हाला आमच्या इतिहासाची उजळणी केली पाहिजे. तर काय आहे इतिहास, तर सांगायला खूप वेळ लागेल म्हणून थोडक्यात सांगत आहे. काय इतिहास आहे तर 25,000 पेशव्यांना 500 महार हरवतात. ही इतिहासातली फार महत्त्वाचा हा युद्ध आहे. कशासाठी युद्ध होतं हे युद्ध स्वाभिमानासाठी होतं की जिथे हा समाज होता आमचा SC ST OBC समाज हा माणसासारखा माणूस असून याला माणसासारखं जगता येत नव्हतं. यांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता, यांना रस्त्यानं चालण्याचा अधिकार नव्हता, यांच्यावर अनेक प्रकारचे बंधनं लादले होते. हे पेशवाईमध्ये होते. इथे मराठा साम्राज्याची नीव ही शिवाजी महाराजांनी रोवली होती. परंतु इथल्या कपट कारस्थानी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचं राज्य नष्ट करून इथे पेशवाई निर्माण केली आणि पेशव्यांनी इथे जो SC ST समाज आहे आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी इथल्या लोकांना गुलाम बनवलं आणि अशातच ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात व्यापार करण्यासाठी आली. या देशातलं विभाजन पाहून, या देशातली जाती व्यवस्था पाहून अनेक लोकांनी आम्हाला गुलाम बनवलं. तशाच प्रकारे इंग्रजांना सुद्धा असं वाटलं की या भारतावर आम्ही शासन व्हावं, शासक बनावं आणि इंग्रजांनी आम्हाला जे पेशव्यांनी आमचे अधिकार नाकारले ते अधिकार आम्हाला इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला बंदुकी दिल्या, आम्हाला सैन्यात भरती दिलं, आम्हाला अधिकार दिले, आम्हाला शिक्षण दिलं आणि मनुस्मृती तिथेच इंग्रजांनी तोडली. आणि त्यासाठी इंग्रज चले जाव यांचा नारा इथल्या ब्राह्मणवादी लोकांनी म्हणजे ब्राह्मणांनी दिला. अशातच एक युद्ध घडलं. पण हे कोरेगावचं युद्ध घडण्याच्या आधी जो सिद्धनाग महार होता, पहिला सिद्धनाग हा संभाजी राजाच्या ह्याच्यामध्ये शौर्य करणारा दुसरा सिद्धनाग म्हणतोय कोरेगावच्या युद्धाच्या आधी म्हणतो की आम्ही आजपर्यंत तुमच्याच बाजूने लढलो, आता सुद्धा तुमच्याच बाजूने लढणार आहे. पण तुम्ही आमच्यावर जे हे जाचक बंधनं घातलेले आहे आमच्या हक्काचा आणि अधिकाराचं काय. तेव्हा हा पेशवा म्हणतो की तुमची लायकी नाही, तुम्ही युद्ध लढले, आमच्यासोबत लढले, लढावंच लागेल, लढले तरी सुईच्या नोकावर मावेल एवढा धुडा एवढा अधिकार सुद्धा तुम्हाला देणार नाही, तुम्हाला गुलामच राहावं लागेल. जर का तुम्ही आमच्या विरोधात लढले किंवा आमच्या बाजूने लढले नाही तर आम्ही तुम्हाला घोड्याच्या पायदळी तुडवू, आम्ही तुमच्या आई बहिणीवर म्हणजे त्यांना घोड्याच्या पायदळी, हत्तीच्या पायदळी तुडवू, अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही. तेव्हा हा सिद्धनाग महार लालबुंद होतो, निश्चय करतो, उद्देश फिट करतो की मला या समाजाला गुलामीतून मुक्त करायचं आहे. 50 महाराची बटालियन घेऊन आपल्या इंग्रजामध्ये सैन्यात भरती होतो आणि अशात 31 डिसेंबर 1817 मध्ये जेव्हा एका इंग्रजा वकिलाची हत्या होते आणि इंग्रज थिरूर म्हणजे पुण्याशेजारी आता सांगत बसला ते खूप आहे म्हणून थिरूर या गावी असतात आणि पेशवाई लढा करायला निघतात. पण इंग्रज घाबरतात की नाही होऊ शकत नाही कारण पेशव्याचे सैन्य भरपूर आहे. परंतु आमचे महार सैनिक सांगतात की घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहो. आम्हाला 25च सांगतात, पण साहेब 25 नाही, माझ्या वाचनामध्ये 32,000 आलं. 25,000 घोड सैन्य, 5,000 पायदळ सैन्य आणि 2,000 दुसरं एक सैन्य, असे 32,000 सैन्य पेशव्याकडे होते आणि 5,000 फक्त या इंग्रजांच्या सैन्यामध्ये असताना 24 किलोमीटर पायदळ आले, थकलेले होते, भागलेले होते. आणि अशातच या तीरावर पेशव्याचे सैन्य, या तीरावर आपलं इंग्रजांचे सैन्य, लढाई सुरू झाली. इंग्रज घाबरलेले होते पण आमच्या महार सैन्याने त्यांना घाबरू दिलं नाही, आखरीच्या क्षणापर्यंत लढले. अशातच थाड गोड्या झाडत होत्या, दंडापात आपल्या तलवारी फिरत होत्या, एकाला सपासप मारत होते. पेशवे किती इमानदार आमचा समाज, किती स्वाभिमानी आमचा समाज, इंग्रज सैन्याला भात चारत होते पण आमचे पेशवे, आमचे सैन्य स्वतःचा पेच पेहून इंग्रजाशी
भांडत होते, लढत होते. अशा प्रकारे त्यांनी 32,000 सैन्यांचा धुव्वा उडवला आणि विजय मिळवला. त्याच शौर्य लोकांना मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब 1 जानेवारी 1927ला मानवंदना देण्यासाठी जातात आणि आमच्या समाजाला सांगतात की तुम्ही या सिंहाचे बच्चे आहे, तुम्ही कोण्या भेड बकरीचे बच्चे नाही. उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणजे संत कबीर. संत कबीराचा जन्म 15व्या शतकाच्या मध्यानं झाला. ज्या काळामध्ये संत कबीरांचा जन्म झाला तो काळ अतिशय अशांततेचा आणि अस्थैर्याचा होता. सर्वीकडे जात पात धर्म पंथ यांचा बुजबुजाट होता. अशाही कालखंडामध्ये संत कबीरांनी समाजाला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. संत कबीर अतिशय कुशाग्र आणि बुद्धिमान होते. ते त्यांच्या विणकाम व्यवसायात अतिशय निपुण होते. संत कबीर कधीही 4 भिंतीच्या शाळेत अथवा आश्रमात शिकले नव्हते. हे स्वतः ते सांगताना म्हणतात की मसी कागद छुओ गही नहीं, कलम गही नहीं हात, चरियो जुगन महात्मा कबीर मुखही जनाई बात. पण तरीही संत कबीरांनी त्यांच्या डोळस आणि चौकस वृत्तीतून समाजाचे योग्य आकलन झालेले होते. समाजात सतत वाढत चाललेला अनाचार, देव आणि धर्म यांच्या नावानेच चाललेली दलाली, कर्मकांडे यांच्या विरोधात त्यांनी लढाईला सुरुवात केली. संत कबीर हे वैचारिक क्रांती घडू पाहणारे परिवर्तनवादी संत कवी होते. कबीरांना संपूर्ण बाह्याचारांचा आणि जंजाळांचा विध्वंस करून परिवर्तनवादी समाज निर्मिती म्हणजेच मानवतावादी समाज घडवण्याचा होता. जर आपण संत कबीरांच्या जीवनाचा प्रवास बघितला तर तो अतिशय कष्टाचा असला तरी तो परिवर्तनवादी होता. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येकाला गुरु असतो तसे मलाही गुरु आहेत. मला 3 गुरु आहेत. पहिले गुरु माझे गौतम बुद्ध आहेत, दुसरे संत कबीर आहेत, तिसरे महात्मा फुले आहेत. कारण बाबासाहेबांचे वडील रामजी हे कबीरपंथी असल्यामुळे बाबासाहेबांवर कबीरांच्या तत्वांचा आणि जीवनाचा फार मोठा परिणाम झाला. हे स्वतः सांगताना बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या जीवनाचं म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानाचे रहस्य हे कबीराला कळले होते. तर संत कबीर म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा त्याच्या अपुऱ्या अविद्येमध्ये आणि पूर्ण अंधश्रद्धेमध्ये एवढा गुरफटून गेला आहे आणि स्वतःला एवढं दुःखी केलं आहे आणि जोपर्यंत त्याला विद्या मिळणार नाही त्याचं उत्थान होणार नाही. हे सांगताना संत कबीर म्हणतात की संत कबीरांच्या जीवनाचा आलेख जर आपण पाहिला तर तो एका लढव्या क्रांतिकारकाचा आहे. कारण त्यांना शोषित वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजाला सुदृढ करण्याचा, पुनर्निर्मितीचा, मूल्यांच्या रक्षणाचा प्रयत्न करायचा होता आणि तो त्यांनी आयुष्यभर केला. समाजामध्ये कारण की धर्माच्या चौकटीतून बाहेर पडून त्यांनी जी बंडखोरी करून जे कार्य केले ते अतिशय अतुलनीय होते. त्यांच्या कार्याला, त्यांच्या लढाईला सत्याची धार होती. त्यांनी संस्कृत भाषेचा त्याग करून जनभाषा स्वीकारून जणू काही क्रांतिकारत्वाची सुरुवात केली. कबीरांचे कार्य प्रबोधनाला आणि परिवर्तनाला बळकटी देणारे होते. कबीरांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला. देव आणि धर्म या कल्पनेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले. कर्मकांडांना आणि अंधश्रद्धांना कळाळून विरोध केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन त्यांनी सहज समाधी भली हा विचार मांडला. संत कबीर हे एक परिवर्तनवादी संत कवी होते. मानवनिर्मित धर्म, जात, पंथ, कर्मकांड, चुकीच्या रूढी परंपरा यांना झुगारून संत कबीरांनी मोठ्या ताकदीने त्याचे सत्य स्वरूप समाजासमोर मांडले. शुद्ध चारित्र्य, मानवता, अनासक्ती, विवेकवादी जीवननिष्ठा अशी मूल्ये रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संत कबीरांच्या जीवनाचा प्रवास कबीर बीजक आणि कबीर ग्रंथावली यामधून आपणास नेहमीच प्रेरक राहील. आज संत कबीरांच्या जीवनाचा तत्वांचा आपल्या समाजाला नितांत गरज आहे. कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मागील 2 वर्षांमध्ये 3 दिवसीय व 5 दिवसीय निवासी शिबिर झाले आहेत आणि यावर्षी तर 7 दिवसीय निवासी शिबिर नागपूरमध्ये पार पडले आहे. विविध जिल्ह्यांतून 50 विद्यार्थ्यांनी या शिबिरात भाग घेतला होता. सदर निवासी शिबिरातून विद्यार्थ्यांना चळवळीचे सखोल मार्गदर्शन मिळत असते.
ज्याच्यामधून आपले कर्मठ आणि वैचारिक विद्यार्थी घडत असतात. यानंतर मेघा काळे मॅम, खापरखेडा, नागपूर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय स्पष्ट करावा. आई रमाई म्हटलं की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आई रमाई म्हटलं की डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आई रमाई म्हटलं की संपूर्ण त्यागमय जीवन आई रमाईचं आपल्या डोळ्यापुढं आल्याशिवाय राहत नाही. मग काय काय त्याग केलं हो आई रमाईने? तर आपल्याला दिसते की अगदी खेळायच्या वयातच म्हणजे 6 वर्षाच्या असतानाच आई रमाईची आई मरण पावते. पाठोपाठ बाबाही मरण पावतात. दोघाही भावंडाची जबाबदारी आई रमाईच्या खांद्यावर येते आणि ती प्रामाणिकपणे पार पाडते. 1906ला आई रमाई 9 वर्षाच्या होतात आणि त्यांचं लग्न भीमरावांशी होते, म्हणजेच बाबासाहेबांसोबत होतात. त्यानंतर आई रमाईचं लग्नानंतरचा एक नवीन प्रवास सुरू होतो आणि 1912ला एक बाळ जन्माला येतो, यशवंत. 1913ला सुभेदार रामजी आंबेडकर हे निघून जातात, हे मरण पावतात. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच जणू कोसळून येतो. त्यातच 5-6 महिन्यानंतर बाबासाहेबांना अमेरिकेत जायची संधी मिळते आणि बाबासाहेबांना जावं लागतं. त्या दरम्यान मात्र आई रमाईच्या जीवाची मोठी आटापिटा होते. कुटुंब मोडू नये, संसार चालूच राहावं म्हणूनच आई रमाई कितीतरी कोसभर चालत जाते. वन भटकून, गवऱ्या थापून, लाकडं जमा करते, शेण थापते आणि संध्याकाळी जेव्हा ती घरी परत येते मोजून 4 भाकरी ती टाकते. प्रत्येकाला 1-1 भाकरी देते, परंतु स्वतः मात्र कोरभरच भाकरी खाते. कधी कधी तर आई रमाईला उपाशीच झोपावं लागते. अगदी पाणी पिऊनच तिला रात्र काढावं लागते. अशी आपली आई रमाई होती. अगदीच माचिसच्या 2 काड्यात ती पूर्ण महिना चालवते. कशी चालवत असेल ती आई रमाई? अशी आपली आई रमाई. आई रमाई आपल्याला दिसते की कितीतरी दुःख, कितीतरी त्याग आई रमाईने सहन केला. बाबासाहेबांचं सामाजिक कार्य भारतात चालूच होते. बाबासाहेबांचं विदेशात ये जा चालूच होते. त्या दरम्यानच जन्माला आलेला बाळ म्हणजेच रमेश हा 1 वर्षातच मरण पावतो. त्यानंतर जन्माला आलेली मुलगी इंदू हेही 1 वर्षातच मरण पावते. गंगाधर हाही विना औषधानेच मरण पावतो आणि 1926ला राजरत्न हाही मरण पावतो. त्यावेळेस मात्र बाबासाहेब तिथे उपस्थित असतात आणि त्यांच्या मांडीवरच राजरत्नाचा जीव जातो, प्राण जाते. या दुःखाने मात्र बाबासाहेब हादरून जातात, कारण बाबासाहेबांनी हे पहिलं दुःख पाहिलेलं असतं. स्वतः आपल्या डोळ्याने प्रत्यक्षात हे दुःख बाबासाहेबांनी पाहिलेलं असतं. परंतु आई रमाई मात्र हे दुःख पाहून पोखरून गेलेली असते. तिने आपल्या हृदयाला जणू दगडच बनवलेला असते. म्हणूनच जेव्हा ती बाबासाहेबांकडे बघते, प्रथमतः ती स्वतःला आवरते आणि बाबासाहेबांकडे जाते आणि त्यांना धीर देते की साहेब, दुःख करायला जे थांबतात ते जीवनात काहीच करू शकत नाही. तुम्ही या दुःखातून सावरावं, माझ्यासाठी एवढंच करावं. बाबासाहेबांना अशी ती उठून उभं करते. या दुःखावरही आई रमाई अशी मात करते. अशी आई रमाई होती. त्यातच तिथे उपस्थित असलेले लोक मात्र बाबासाहेबांजवळ येतात आणि म्हणतात की साहेब, आता अंत्यसंस्कार करायचा आहे आणि याला नवीन कपडे लागेल. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब खूप रडतात आणि बाबासाहेब म्हणतात की अरे, याच्या औषध उपचाराला माझ्याकडे पैसे नव्हते रे, तर मी नवीन कपडे तरी कुठून आणू. क्षणाचाही विचार न करता आई रमाई आपल्या लुगड्याचा पदर फाडते आणि त्याला त्यात गुंडाळते आणि अंत्यसंस्कार करण्यात येतो. अशी होती आपली आई रमाई. 30 डिसेंबर 1930ला बाबासाहेब लंडनला जातात आणि तेथून ते आई रमाईला पत्र लिहितात आणि पत्रात लिहितात की रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन. तिथल्या गुलामगिरीची कंबर बांधीन. या लढाईत मी हरणार नाही. दुःखातूनच वाट काढायची आहे. रमा,
दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असते. हा अस्मितेचा संग्राम आहे. सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढवच पाहिजे. मी हरता कामा नये रमा, मला चैन पडत नाही ती यामुळे. म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही. पण रमा, तुला सांगू, तू आहेस तिथे म्हणून मला कोणती चिंताही वाटत नाही. तुझ्या भरोश्यावर मी इथे वावरत आहो. ज्ञानाची शिखर चढून जाताना तू मला कधी मागे पाहण्याची गरजच भासू देत नाहीस. तू सर्व कष्ट सोसतेस म्हणून मी हे कार्य पुढे नेऊ शकतो. अन्यथा मला हे कार्य करताना आलेच नसते. तू संसाराचा गाडा उचलला आहेस म्हणून मी अभ्यासाचा गाडा उचलत आहोत. मी नव अंतराळ जन्माला घातले आहे, नव भवितव्य फुलवत आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावत आहेस, आपल्या काळजाचं ठिगळं. मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखाच्या या वनव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत, जीव सुकत जावात त्याप्रमाणे तू होत आहेस. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूनं हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीने घेतलेला वसा हा ज्ञानाचा. यावर आई रमाई सुद्धा पत्र लिहून कळवते की मी तुमच्या पाठीशी उभी राहील. काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही याची खात्री बाळगावी. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपये दंड ठोकणारा राजा, कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज. छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्म 26 जून 1874ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे आणि आईचे नाव राधाबाई घाटगे. 10 वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी आणि राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहूजी महाराज झाले. छत्रपती शाहूजी महाराज यांच्या मनात सामान्य जनतेबद्दल कळवळा होता. म्हणून बहुजन समाजाची स्थिती सुधारावी हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. बहुजन समाजाला शिक्षण देण्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणार नाही आणि ते गुलामगिरीतून मुक्त होऊ शकणार नाही हे शाहू महाराजांनी ओळखले होते. खरे म्हटले तर वेदोक्त प्रकरण हे शाहू महाराजांच्या जीवनामध्ये घडले आणि तिथूनच त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. वेदोक्त प्रकरण म्हणजे असे की जेव्हा छत्रपती शाहूजी महाराज हे पंचगंगे नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू बापूसाहेब घाटगे तसेच एक नारायण भटजी पण गेले होते, काही मंडळी गेली होती. तिथे तसेच त्यांच्याबरोबर राजाराम शास्त्री भागवतही होते. ते फार मोठे भाषाशास्त्री होते. जेव्हा छत्रपती शाहूजी महाराज हे पंचगंगे नदीवरती स्नान करण्यासाठी गेले होते तेव्हा जे नारायण भट होते ते वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होते आणि हे राजाराम शास्त्री यांच्या लक्षात आले होते कारण ते भाषाशास्त्री होते. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना म्हटले की हे पुराणोक्त मंत्र हे वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत आहेत. हे म्हटल्यानंतर शाहूजी महाराज हे नारायण भटजींना म्हणालेत की तुम्ही वेदोक्त मंत्र का म्हणत नाही, पुराणोक्त मंत्र का म्हणत आहात. तेव्हा नारायण भटजी म्हणालेत की शूद्रांना पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात. वैदिक मंत्राच्या वेळी स्नान करण्याची आवश्यकता असते. शाहूजी महाराज आणि त्यांचे बंधू हे नारायण भटजींना म्हणालेत की आम्ही क्षत्रियांच्या उच्च कुळातील आहोत. त्यावर ते भटजी म्हणालेत जोपर्यंत सर्व शक्तिमान ब्राह्मण तुम्ही क्षत्रिय आहात असे जाहीर करत नाही तोपर्यंत मी तुमची किंमत शूद्रांपेक्षा अधिक आहे असे मान्य करणार नाही. त्यावर शाहू महाराज म्हणालेत आम्ही जरी तुझ्या दृष्टीने शूद्र असलो तरी स्नान न करता धार्मिक विधी करणे हे कोणत्याही भटजीला शोभणार नाही. शाहू महाराजांना यावर फार वाईट वाटले आणि त्यांना अपमानास्पद सुद्धा वाटले की हा ब्राह्मण आणि हा नोकरसुद्धा आहे
हा आपल्यासोबत असा वागत आहे जेणे की हा स्वतः घाणेरडा आणि व्यसनीसुद्धा आहे. हा जर आपल्यासोबत असा व्यवहार करत असतील तर हे लोक सामान्य जनतेबरोबर कसा व्यवहार करत असणार. आणि त्यामुळे शाहूजी हे सत्यशोधक समाजाच्या मतप्रणालीकडे वळले. बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. ही भारतातील पहिली सामाजिक चळवळ होती. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली या चळवळीची स्थापना केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारला विनंती केली होती आणि हेच कार्य शाहू महाराजांनी जीवित केले. शाहू महाराजांनी बौद्ध समाजातील गरीब लोकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केली. भारत देश में अगर हम शिक्षा प्रणाली के विषय में आकलन करते हैं तो सबसे पहले हम गुरु के रूप में महात्मा तथागत गौतम बुद्ध को देख सकते हैं, जिन्होंने 6 साल के बाद बुद्धत्व की प्राप्ति की और सबसे पहले उन्होंने 5 परिवारजक को धम्म उपदेश दिया. बौद्ध काल में शिक्षा प्रणाली का मकसद अज्ञानता को दूर करना, नैतिक मूल्यों और अच्छे आचरण को बढ़ाना तथा निर्वाण प्राप्त करना था. सम्राट अशोक के समय में 23 विश्वविद्यालयों की स्थापना की गई थी, जिसमें नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला और कंधार आदि विश्वविद्यालय प्रमुख थे. यह वह विश्वविद्यालय थे जहां भारतीय छात्रों के साथ साथ विदेशों से भी छात्र शिक्षा ग्रहण करने भारत आया करते थे. यह विश्वविद्यालय उस समय के उत्कृष्ट विश्वविद्यालयों में से थे जहां अजातशत्रु, बिंबिसार और वसुबंधु जैसे लोग पढ़े थे. यहाँ राजा और रंग सभी विद्यार्थियों के साथ समान व्यवहार होता था. अगर किसी मानवीय जीवन का उद्धार करना है तो उसे शिक्षा और सही शिक्षा देना बेहद ज़रूरी है. जैसा कि हम पढ़ते हैं कि प्राचीन काल में एकलव्य का अंगूठा गुरु दक्षिणा के रूप में द्रोणाचार्य ने उनसे मांग लिया था, क्योंकि वह अर्जुन से बेहतर धनुर्धारी था. इसी तरीके के द्रोणाचार्य आज हम अपने आसपास देख सकते हैं, जो बहुजन मूल निवासी का शोषण करने, उन्हें रोकने और उन्हें नीचा दिखाने में कोई कसर नहीं रखते. यानी कि हम कह सकते हैं कि जो विचारधारा विषमतावादी विचारधारा है वह आज भी प्राचीन काल से मध्यकाल तक और मध्यकाल से आधुनिक काल तक निरंतर बिना रुके और बिना थके चली आ रही है. सभी को शिक्षा का अधिकार, प्राथमिक शिक्षा सभी के लिए निःशुल्क और अनिवार्य होनी चाहिए, यह विचारधारा उस समय महात्मा ज्योतिबा फुले ने रखी थी. इस शैक्षणिक क्रांति का श्रेय पूर्ण रूप से महात्मा ज्योतिबा फुले, उनके विचार और कार्यों को जाता है. स्वयं डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उन्हें अपना गुरु मानते थे. महात्मा ज्योतिबा फुले ने थॉमस पेन द्वारा लिखित राइट्स ऑफ मैन बुक पढ़ी थी और उसका प्रभाव उनके विचारों पर भी पड़ा था. समाज में जो जाति भेद है वो मानव निर्मित है, यह प्रेरणा उनको उस पुस्तक से मिली थी. महात्मा ज्योतिबा फुले का टर्निंग पॉइंट उनके जीवन में उनके मित्र के शादी में उनका अपमान और उस अपमान का उन्हें कारण पता चला था. इसलिए महात्मा ज्योतिबा फुले कहते हैं, विद्या बिना मति गई, मति बिना नीति गई, नीति बिना गति गई और गति बिना वित्त गए और वित्त बिना शूद्र खर्च गए और इतने सारे अनर्थ एक अविद्या ने किए. शिक्षा वह माध्यम है जो हमें हमारी जीवन धारा में एक नई विचार प्रदान करता है. अगर शिक्षा का उद्देश्य सही दिशा में हो तो आज का युवा मात्र सामाजिक रूप से ही नहीं बल्कि वैचारिक रूप से स्वतंत्र और देश का कर्णधार बन सकता है. जय भीम. माझा विषय आहे मान्यवर कांशीराम साहेब यांचा बामसेब स्थापनेपर्यंतचा संघर्ष. भारतातून लुप्त होत असलेली बाबासाहेबांची चळवळ पुन्हा नव्याने उभारणारे मान्यवर कांशीराम साहेब यांचा जन्म 15 मार्च 1934ला पंजाबमधील रोपड जिल्ह्यातील खवासपूर या गावात एका शीख कुटुंबात झाला. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 1956 मध्ये BScचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादून येथे लोकसेवा आयोगामार्फत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये एक वैज्ञानिक म्हणून कार्यरत असताना त्यांचा संपर्क पारसराम गाणी यांच्याशी आला. पारसराम गाणी हे बाबासाहेबांच्या तत्कालीन आंदोलनाचे एक कार्यकर्ते होते. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पारसराम गाणी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी झाले,
कारण विचारले असता पारसराम ज्ञानी ऐसे म्हणाले कि बाबा साहब तो इस दुनिया में नहीं रहे, अब बाबा साहब के आंदोलन को कौन चलाएगा? तो इसलिए मैंने ठान लिया है कि मैं नौकरी छोड़ दूंगा, बच्चा पैदा नहीं होने दूंगा और अपनी बीवी तक को तलाक दूंगा। यावर कांशीराम साहेब त्यांना समजवताना म्हणतात कि तुम नौकरी छोड़ो लेकिन बीवी को मत छोड़ो, मैं अपनी सैलरी का कुछ हिस्सा तुम्हारे घर खर्च के लिए हर महीने दूंगा। मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की आंदोलन के लिए शादी न करने का फैसला मैंने पारसराम ज्ञानी से सीखा। त्यानंतर 1958 मध्ये पुणे येथे DRDO मध्ये IRDL लॅबमध्ये वैज्ञानिक म्हणून कांशीराम साहेब नोकरी स्वीकारतात। तेव्हा तेथे 1963 to 64 मध्ये दीनाभाना प्रकरण हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे ते होते। यामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांना एका सामाजिक भेदभावाच्या प्रकरणाची त्यांना माहिती मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध जयंती या 2 सुट्ट्या रद्द करून दिवाळीला आणि टिळक जयंतीला ती सुट्टी देण्याचे एक्सक्लुझिव्ह विभागातील व्यवस्थाने ठरवलेले असते। तेव्हा कामगार नेता दीना भाना याचा तीव्र विरोध करतात। मान्यवर कांशीराम साहेब दीना भाना यांना सहकार्य करतात आणि त्यांच्या संघर्षाचा विजय होतो। याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक मान्यवर कांशीराम साहेब एकाच रात्री अनेक वेळा वाचल्यानंतर भारतातील जाती व्यवस्थेचे त्यांना आकलन होते आणि ते त्यांचं जीवन फार बदलून जातं। मान्यवर कांशीराम साहेब तेव्हाच ठरवतात की इथून पुढे मी माझं आयुष्य हे बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी अर्पण करेल आणि 1965 मध्ये घरच्यांना पत्र लिहून कळवतात की मी घरी येणार नाही, मी नोकरी करणार नाही, मी लग्न करणार नाही, मी घरच्या कुठल्याही सुखदुःखाच्या समारंभामध्ये सहभागी होणार नाही, माझं बँक खातं असणार नाही, बहुजन समाज हा माझा परिवार आहे आणि बाबासाहेबांचं आंदोलन समोर नेणं आणि बहुजन समाजासाठी कार्य करणं हेच माझं यापुढचं उद्दिष्ट राहणार आहे। आणि त्यानुसार मग मान्यवर कांशीराम साहेब त्या कार्याला लागतात। 1956 मध्ये जेव्हा आग्रा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देत असतात तेव्हा ते म्हणतात की शिकले सवरलेले लोक हे स्वतःच्या आनंदामध्ये मग्न झालेले आहेत आणि या शिकल्या सवरलेल्या लोकांनी मला धोका दिलेला आहे। मान्यवराव कांशीराम साहेब म्हणतात की जर शिकले सवरलेले लोक यांनी जर का बाबासाहेबांना दगा दिला नसता तर आज बाबासाहेबांची चळवळ ही यशस्वी झाली असती। आणि तेव्हा मग कांशीराम साहेब ठरवतात की मी आता या शिकल्या सवरलेल्या लोकांना संघटित करेल आणि यांचं एक संघटन भरेल। मान्यवर कांशीराम साहेब भारताच्या समाजाचा, राजकारणाचा, बाबासाहेबांच्या चळवळीचा सखोल अभ्यास करतात आणि या निष्कर्षावर पोहोचतात की जर राजकीय यश पाहिजे असेल तर समाजाचे गैरराजनीतिक संघटन असणे हे आवश्यक आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई। वयाच्या अगदी 9व्या वर्षी म्हणजेच 1840ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस त्या अशिक्षित होत्या, पण शिक्षणाची आवड त्यांना होती। जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान होतो तेव्हा त्यांना कळते की आपण आपल्या गुलामीचे कारण हे अज्ञान आहे, अविद्या आहे आणि त्यानंतर ते ठरवतात की आपल्या बहुजन समाजाला शिक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे। मग सुरुवात कुठून करायची तर सुरुवात ते स्वतःच्या घरूनच करतात। ते सावित्रीबाईला शिकवतात, जसं जसं त्यांना वेळ मिळाला तसं तसं ते शिकवतात आणि मग 1 जानेवारी 1848ला पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये ते पहिली मुलींची शाळा काढतात। हे त्यांच्या जीवनातील अतिशय मोठं क्रांतिकारक पाऊल आहे। त्या पहिल्या शाळेमध्ये 6 मुली असतात, 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा। ज्यावेळेस सावित्रीबाई शाळेत शिकवायला जायच्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर शेणांचा, चिखलांचा, दगडांचा, कचऱ्यांचा, मातींचा एवढंच नव्हे तर विष्ठेचा सुद्धा मारा होत होता। तू सटवी धर्म बुडवी, तुझ्या जीवनात किडे पडो, असं सावित्रीबाई फुले यांना शिव्याश्राप देण्यात येत होता। तरी सुद्धा त्यावेळेस त्या डगमगल्या नाही, थांबल्या नाही किंवा मागे आल्या नाही, कारण त्यावेळेस त्या आधुनिक काळामध्ये
महिलांना मुलींना शिक्षण देणं, अस्पृश्यांना शिक्षण देणं हे धर्माच्या विरोधी मानलं जात होतं, ते अधर्म मानलं जात होतं. त्यानंतर ज्या वेळेस सावित्रीबाई घरातून निघायच्या त्यावेळेस त्या 2 लुगड्या घेऊन निघायच्या, ज्यामध्ये रस्त्यामध्ये त्यांना शेणा चिखलांचा मारा होत होता. त्या शाळेमध्ये जाऊन लुगडं चेंज करायच्या आणि मग मुलींना शिकवण्याचं ते कार्य करायच्या. अशा अतिशय विषम परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी आम्हा महिलांना शिक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांनी कधीही यशाची, अपयशाची, मानाची, अपमानाची, संकटाची, वादळाची पर्वा केली नाही. चूल आणि मूल यामध्ये गुंतून न राहता त्यांनी घराचा उंबरठा ओलांडणारी आणि सामाजिक कार्यामध्ये पूर्णपणे सहभाग घेणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले याच होत. जेव्हा जेव्हा ज्या महापुरुषांनी प्रवाहाच्या विरोधामध्ये कार्य केले आहे तेव्हा त्यांना समाजातून विरोध तर झालाच, पण घरातून पण विरोध झाला. असंच काही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात सुद्धा घडलं. त्या काळातील जे ब्राह्मण लोक आहेत ते ज्योतिबांचे वडील गोविंदराव यांच्याकडे येतात आणि ते बजावतात तिथे ज्योतिबाच्या वडिलांना की ज्योतिबाने जे हे धर्माच्या विरोधात शिक्षण कार्य सुरू केलं आहे ते त्याला थांबवायला सांग, नाहीतर आम्ही तुझ्या कुटुंबाला वाडीत टाकू. गोविंदरावांनी सुद्धा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ठणकावून सांगितलं की ते हे धर्माच्या विरोधात शिक्षण कार्य बंद कर, नाहीतर माझं घर सोड. मैत्रिणींनो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी घर सोडणं पसंत केलं, पण चळवळ सोडली नाही. अशा प्रकारे शिक्षणाचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं आणि 1 जानेवारी 1848 ते 15 मार्च 1852 अशा 4 वर्षात त्यांनी जवळपास 18 शाळांची निर्मिती केलेली आहे. मग ज्या गुलामीतून आमच्या महापुरुषांनी आम्हाला बाहेर काढलं आहे त्याच दलदलीमध्ये आम्ही परत फसत जात आहोत. ही आजच्या गुलामांना जाणीव करून देणं आम्हा महिलांची जबाबदारी आहे. बाबासाहेब म्हणतात की जर पुरुषाला त्याच्या कर्तव्याची जाणीव नसेल तर त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे आम्हा महिलांची जबाबदारी आहे. जर विषमतावादी विचारधारेला आम्हाला टक्कर द्यायची असेल तर आम्हाला आमचे आदर्श समोर ठेवणं गरजेचे आहे. फक्त रमाई बनून चालणार नाही तर सावित्री आई बनून आम्हाला या चळवळीमध्ये समोर यावं लागेल. तेव्हा कुठं बाबासाहेबांना जी स्त्री अभिप्रेत होती, ज्या स्त्रियांच्या संघटनेवर बाबासाहेबांनी एवढा मोठा विश्वास टाकलेला होता, ती स्त्री आम्ही बनू शकू. आजच्या या परिषदेच्या अनुषंगाने मी तुम्हा स्त्रियांना एवढीच कळकळीची विनंती करते आणि माझे वक्तव्य इथेच थांबवते. जय भीम, जय भारत, जय सावित्री. माझ्या आजच्या या 6व्या महिला परिषदेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 1946 ते 1950 पर्यंतचा संघर्ष आणि बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क. जेव्हा इंग्रजांनी देश सोडण्याची संकल्पना मांडली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पारतंत्र्यात ज्यांच्या आम्हाला बाता सहन कराव्या लागल्या होत्या, स्वातंत्र्यात त्यांच्या आम्हाला लाता सहन कराव्या लागतील. म्हणून इंग्रज लोकांना ते म्हणतात की तुम्ही आम्हाला असं संविधान देऊन जा की ज्यामुळे हे देश चालेल आणि ह्या देशामध्ये जे अस्पृश्य लोक आहे त्यांना इथे जगण्याची संधी मिळेल. आणि त्या कार्यक्रमाला मग त्या निवडणुकीच्या तयारीला इंग्रज लोक लागतात. तेव्हाच 19 मे 1946 मध्ये ऑल इंडिया फेडरेशन कास्टतर्फे, शेड्यूल कास्टतर्फे एक बैठक बोलवण्यात येते. बैठकीचा उद्देश फक्त एकच असतो की कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये जिंकवण्यात येईल. आणि यासाठी जेव्हा कुणीही तयार होत नाही तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल हे पुढे येतात आणि आपल्या 2 सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे विचारणा करायला पाठवतात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावाचा स्वीकार करतात. आता संपूर्ण
जोगेंद्रनाथ मंडल यांच्या खांद्यावर येते की कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये जिंकवण्यात येईल. आता 30 मे 1946ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमध्ये एक सभा असते, तिथे म्हणतात, आता वेळ आलेली आहे की आम्ही आपली मतभेद, आपसी मतभेद आहे ते विसरली पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, एकत्रित व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांना जिंकवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच परत हिंदू लोकांकडून आमची पिळवणूक तर होणार नाही याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. आता तो दिवस येतो 17 जून 1946ला निवडणुकीचा दिवस. 3000 दलित बांधव बंगालच्या विधान परिषदेच्या पुढे आलेले असतात. त्यांच्या हातात अशा नग्न तलवारी असतात. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद असे सगळे नारे ते करत असतात आणि त्यांचे नारे पूर्ण आकाशात गुंजत असतात. तेवढ्यात एक बुद्धा सिंग नामक जालंधर मधील व्यक्ती आपली नग्न तलवार घेऊन म्हणत असतो की शपथ घेत असतो की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निवडणुकीमध्ये हरवल्या गेले तर ही नग्न तलवार मी त्याच्या रक्ताने लथपथ करून घेईल आणि स्वतःचे सुद्धा बलिदान देऊन देईल. आणि त्यानंतर अनेकांनी अशा प्रकारच्या शपथ घेतलेल्या आपल्याला दिसतात. 20 जून 1947ला त्याचे रिझल्ट्स येतात आणि रिझल्ट्समध्ये काय होतं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त जिंकूनच येत नाही तर स्वतंत्र उमेदवारांमध्ये त्यांना सर्वात जास्त मतं मिळालेली असतात. त्यानंतर ज्या भागामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकून आलेले असतात तो म्हणजे आजचा बंगालचा भाग. काय केलं असेल बरं तिथे, तर तो भाग जो आहे तो कूटनीती करून वेगळा केला गेला. म्हणजे वेगळा केले गेला म्हणजे काय, तर आता बाबासाहेबांचे सदस्यत्व जे होते ते रद्द करण्यात आले. म्हणजे बाबासाहेब आता संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये जिंकूनही कोणता फायदा नव्हता. तसेच ज्यांनी जिंकवले म्हणजेच महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांना सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा आणि ज्यांनी परत जिंकवले होते जसे काही लोक होते त्यांना सुद्धा म्हणजे त्रास सहन करावा लागला आणि आतापर्यंत ते लोक त्रास सहन करतच आहेत. त्यांना नमोशूद्र असे म्हटले गेले. आज माझा विषय असा काही दिला गेला नव्हता, पण तरीसुद्धा जे वातावरण एक बनलेलं आहे समाजामध्ये ते वातावरण पाहून लोकांचं मन असं विभिन्न होऊन जाते, विच्छिन्न होऊन जाते की हे काय चालू आहे समाजामध्ये, नाही का. आणि त्यामुळे आपले लोक जे आहे तर ते थोडेसे विचारात पडतात आणि डायव्हर्ट होतात. त्यांना असं वाटतं की हा जो एक मुद्दा चालू आहे हा भडकता तडकता मुद्दा आहे, हाच आपण विचारात घेतला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा कोणता मुद्दाच नाही घेतला पाहिजे आता. आणि आपल्याला आपल्या महापुरुषांनी काही काम सांगितलेले आहे करायचे, त्या कामाला सोडून आपण या मुद्द्यांच्या अवतीभवतीच फिरत असतो. असे काही मुद्दे आज आपण घेतलेले आहे. आपल्या सर्वांना पहिली गोष्ट जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्या महिलांच्या भाषणांतून सुद्धा गेलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. जो विषय दिला गेला होता तो विषय काही छोटासा नव्हता, तो विषय खूप मोठा होता, पण एवढ्या मोठ्या विषयांचंही रूपांतर त्यांनी 5 मिनिटामध्ये, 8 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये केलेलं आहे. त्यांचं सुद्धा कौतुकच आहे. आज या ज्या मुद्द्यामध्ये आपण बोलतो आणि जास्तीत जास्त पद्धतीने इथे महिला उपस्थित आहेत, या महिलांसाठी आपल्याला बघावं लागेल आज त्या स्वइच्छेने इथं आलेल्या आहेत. आता स्वइच्छेने का आल्या, कारण आज का सांगावं लागलं आपल्याला,
कारण पहिले तसं नव्हतं. मनुस्मृतीमध्ये तसं नव्हतं. मनुस्मृतीमध्ये आपल्याला सांगितलं गेलं होतं की नारी जी काही आहे ती पत्नी असो, पुत्री असो, माता असो, कन्या असो, हिला कोणत्याही स्वरूपामध्ये कधीच स्वतंत्र राहायला नाही पाहिजे, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलं. पण आज आपण स्वतंत्र पद्धतीने आज या ठिकाणी आलेलो आहे. या मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये इतके भयानक कायदे होते, ते आज मी इथे काही वाचणार नाही, ते मी वाचलेले आहेत. आणि आपण सुद्धा नेहमी वारंवार ते वाचनातून जात असतं, तेव्हा इतकं दुःख होतं, मनाला इतकी पीड पोचते की या महिलांबद्दल यांच्या भावना इतक्या भयानक का होत्या, इतका त्रास त्यांना का होत होता महिलांना स्वातंत्र्य द्यायला. जेव्हा वर्णव्यवस्था झाली, त्या वर्णव्यवस्थेमध्ये पण पहिले ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य, मग शूद्र वर्णामध्ये घेतले आणि अतिशूद्र आणि महिलांना सगळ्यात खाली दिलं. म्हणजे ती कुठेही राहील तर ती चूल आणि मूल या व्यतिरिक्त काहीही करू शकणार नाही, असं त्या मनुस्मृतीमध्ये दिलेलं होतं. आता या मनुस्मृतीच्या अनुसार आपण पाहतो की महिलांवर त्याही काळामध्ये अन्याय अत्याचार केला जायचा आणि आज सुद्धा तो अन्याय अत्याचार चालू आहे. आपण हे म्हणू शकतो की जे आकडे आपण इथे बघू ते आकडे काही प्रमाणामध्ये जे काही कमी होत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेब किंवा आपण म्हणू शकतो आपले फुले शाहू आंबेडकर आणि कांशीरामजी साहेब यांनी जो संघर्ष केला, यांनी जो काही आपल्याला हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे आज आपल्याला इथे हे सगळं याचे आकडे जे आहे ते कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत. सगळ्यात पहिली स्लाइड जर आपण पाहिली तर ती आहे डावरी डेथ्स. डावरी डेथ्स म्हणजे ज्या आपल्या समाजामध्ये लग्न केल्या जातं, आता बहुजन समाजामध्ये ते कमी आहे, पण बाकीच्या सगळ्या जो काही समाज येतो त्यामध्ये मुलगी देणं म्हणजे तिच्याबरोबरच खूप काही त्यांना द्यावं लागतं, नाही तर तुमची पोरगी काही कोणी घेत नाही. आणि त्यासोबतच मग तिचं जे काही तिचे वडील जे काही देईल, जी काही मागणी असेल ती जर दिल्या गेली नाही तर मग तिचा छळ केला जातो. आणि ते छळाचे जर आकडे आपण पाहिले तर आकडे भयानक आहेत. 2005 पासून ते 2022 पर्यंतचे हे आकडे आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की आज आकडा 6164 डावरी डेथचा आहे. डावरी डेथ म्हणजे आज आपण पाहतो स्त्रिया स्वतंत्र आहेत, त्यांचे आई वडील त्यांना शिकवत आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले आहेत, तरी आजही हे हुंडा देत आहेत. ही आपल्या समाजाची एक स्थिती आहे. एक महिलाबद्दल जर आपण विचार केला तर आजही तोच म्हणजे रूल आहे की महिला दिला तुम्ही देत आहे ना तर आम्ही असंच नाही वागवणार, त्याच्यासोबत आम्हाला काहीतरी लागेल. ठीक आहे, ती दान देतात, दान कन्या दान करून टाकतात नाही का. तर अशा पद्धतीची हे आकडे आपण बघू शकतो डावरी डेथचे. त्यानंतर आपल्या भारतामध्ये ज्या रेप केसेस आहेत त्या रेप केसेसचा जर आपण एक आकडा पाहिला 2005 पासून ते 2022 पर्यंतचा, तर जवळपास 32,124. आता 32,124 तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणाल वर्षभराचा हा आकडा आहे, 32,024 चालूच राहते नाही का, कुठे ना कुठे काही ना काही आपण ऐकतच असतो. आज जर आपण याचा विचार केला की 32,000 आकडा म्हणजे हा वर्षभराचा आकडा झाला, तर आपण जर याचा पर डे कॅल्क्युलेट केला तर पर डे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला दिसते की 15 ते 16 मिनिटामध्ये एक केस अशी भारतामध्ये चालू आहे आजही. आज आपण सकाळपासून इथे चांगल्या कामांसाठी आलेलो आहे, एकत्रितरित्या हे काम करतो आहे, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा वाढवतो आहे. आणि एकीकडे असे अन्याय अत्याचार या समाजामध्ये अजूनही चालू आहेतच. हा आकडा आपल्याला भयानक म्हणजे हादरून देणारा असा आकडा आहे. या रिपोर्ट केसेस आहेत, बहुतांश केसेस रिपोर्टच होत नाहीत, म्हणजे तो आकडा किती असेल आपण विचारही करू शकत नाही. हा आजही माझ्या माय बहिणींवर होणारा अत्याचार आहे जो अजूनही चालूच आहे. त्यानंतर आपण बघू शकतो सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे
आपल्या महिलांवर होणारा त्रास, त्यांच्यावर होणारा अन्याय कुठेही जाताना, मग ते बसमध्ये जाताना असो, कुठेही जाताना असो, शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, कुठेही होणारा त्रास, तर आपण जर पाहिलं तर त्याचा आकडासुद्धा या रिपोर्टेड केसेस आहे. या रिपोर्टेड केसेसमध्ये 11,552 हा आकडा आहे. 11,552 आजही, ज्यामध्ये आता इतक्या महिला, इतके पुरुष आहेत, यांच्या सगळ्या मुली असतील नाही का, तर सगळ्या मुली आहेत, सगळे आपापल्या घरी या मुलींचं शिक्षण चांगल्या पद्धतीने संस्कार देतात, सोबतच मुलांना सुद्धा ते संस्कार देत आहे. पण तरीसुद्धा या समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे असंही कार्य करणं त्यांचं चालू आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की ज्या केसेस आहेत याचपैकी म्हणजे जो अन्याय अत्याचार केला जातो महिलांना त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, म्हणजे जिथे त्या काम करत आहेत, जिथे त्यांची सॅलरी मिळते आहे, त्या सगळ्या पुरुषांबरोबर तिथे खांद्याला खांदा लावून काम करत आहे, तिथे सुद्धा त्या जागेसुद्धा त्यांचं अशा पद्धतीचं शोषण केलं जात आहे. हे सुद्धा आकडे आपल्याला बघू शकतो आपण की हे 6,000 आकडा आहे, विश्वास बसत नाही. यापेक्षा कितीतरी हा आकडा असेल. या रिपोर्टेड केसेस आहेत. या रिपोर्टेड केसेसमध्ये भारतामध्ये इतके केसेस रिपोर्ट झाले. तर हे जॉबमध्ये म्हणजे महिलांना पहिले असं होतं की ती चूलमूल करेल, त्यानंतर ती शिक्षण घेतलं, कारण सावित्रीबाई फुलेंनी शिकवलं, शिक्षण मिळालं, शाळेत जायला लागली, कॉलेजमध्ये जायला लागली. अरे इतकंच नका शिकू, त्यापेक्षा थोडं अजून शिकवा म्हणजे जॉब मिळेल आणि मुलासोबत खांद्याला खांदा लावून ती मुलगीसुद्धा कमवेल, त्यानंतर ती ज्या घरी जाईल त्या घरीसुद्धा ती शिकवेल. असं सगळं होत असताना त्या जॉबमध्ये सुद्धा हिच्यावर अन्याय आणि शोषण केलं जातं. हे आकडे आपल्या भारतातले आहेत. त्यानंतर जेंडर डिस्क्रिमिनेशन जर आपण पाहतो तर जेंडर डिस्क्रिमिनेशन ज्यामध्ये इक्वल राईट टू एज्युकेशन आणि वर्क या दोघांचं मिळून हा जो डेटा आहे तो आपण घेतलेला आहे. या डेटामध्ये सुद्धा 27 केसेस ज्या आहेत ज्यामध्ये जेंडर आपण म्हणू शकतो की डिस्क्रिमिनेशन केलं जातं, महिला आणि पुरुष हा भेदभाव केला जातो, शिक्षणामध्ये असू द्यात किंवा मग त्यांच्या कामामध्ये असू द्या. म्हणजे जर ती महिला आहे तर ती कितीही कर्तृत्ववान असली तरीही एखाद्या जॉबमध्ये प्रमोशन असलं तर तिचं प्रमोशन केलं जात नाही, पुरुषाचं प्रमोशन केलं जातं. इथे आपण भांडण करत नाही आहोत, पण समाजाची ही मानसिकता आहे जी मनुस्मृतीच्या काळापासून आजही डोक्यामध्ये फिट केलेला जो आपण म्हणू शकतो डेटा आहे ना, तो डेटा जायला तयार नाही आहे आणि त्या ठिकाणी हेच लोक बसलेले आहे. त्यानंतर आपण पाहतो की लग्न झालं, लग्न झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर देणं घेणंही झालं, आपण हुंडाई दिला, सगळंही झालं, तरीही मॅरिड वुमन बरोबर, मॅरिड महिलेबरोबर घरातही अन्याय अत्याचार हा केलाच जातो. आणि असं नाही आहे की तो मारहाणच असेल, तो शाब्दिक अत्याचारही असू शकतो, क्रुएल्टी सुद्धा असू शकते. तिला वारंवार टोचन मारणे, बोलणे ह्या सुद्धा जो हे आहे त्याच्यावर तिच्या मनावर फार मोठा परिणाम पडतो. या केसेस सुद्धा आपण पाहतो जवळपास 6,900 केसेस या सुद्धा 2022 मध्ये रिपोर्टेड केसेस आहे. आपण जर विचार केला आपल्याकडे सगळ्यात मोठी ताकद आहे ते आपण स्वयं आहो. आपण जर विचार केला तर आपण फुले, शाहू आंबेडकर आणि कांशीरामजी यांची मुवमेंट अगदी जेथे लॉजिकल एंडपर्यंत नेऊ शकतो ते आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला तिथे न्यायचं आहे. काही लोक या चळवळीमध्ये, या मुवमेंटमध्ये, या कामांमध्ये येतील, हसतील, म्हणतील अच्छा एवढंच, हे काय नेहमीच असंच असे बोलतील, काही सोडूनही जातील, काही सोडल्यानंतर मग विचारही करतील. आणि जेव्हा या चळवळीला फळं लागतात ना तेव्हा ते लोक म्हणतात हां मी तर पहिलेच म्हणालो होतो की हे असं होणारच होतं, तुमचं खूप मोठं होणार होतं, मला तर पहिलेच माहीत होतं. तर हे लोक आपल्या आयुष्यामध्ये येत राहणार. आपण प्रयत्न करणं सोडलं नाही पाहिजे. आपण वारंवार प्रयत्न करूया आणि ही चळवळ पुढे वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या पूर्ण हक्क आणि अधिकाराचा उपयोग करून आपण नियमितपणे हे काम करून, चळवळीला जुळून, नियमित बैठकांना जुळून, मुलांना आपल्या
या काडरला जुळवून त्यांना सुद्धा महापुरुष बनवूया आणि या कार्याला तुमच्या सर्वांचा सपोर्ट आम्हाला सगळ्यांना पाहिजे आहे, एकट्याने काही होत नाही. तर आज मी एवढंच बोलते आणि इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत.